कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहिल्या, सुरुवातीच्या काळात जेव्हा मी पेंटिंग शिकत होतो ना, त्यावेळेला मला सगळे रंग सारखेच वाटायचे। पण तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून खऱ्या अर्थानं रंग ओळखायला लागलो मी। श्रीकांत, अगं खरंच सांगतोय, म्हणजे हिरव्या रंगाच्या आय एम सॉरी आई, मला आत्ताच पारूने सांगितलं तुझं आणि अनुष्काच। आई मी काय म्हणतोय, बोल। नाही काही नाही। आदित्य, आदित्य, ती मुलगी अतिशय चुकीचं बोलत होती आणि मला ते अजिबात नाही पटलं आणि तिचा ऍटिट्यूड आई, तिच्या बोलण्याने तू दुखावली गेली आहे हे मला माहिती आहे, आणि तीच काय तुझ्याशी कुणी या पद्धतीने बोललेलं मला अजिबात आवडणार नाही। आता ती जे काय बोलली आहे त्याबद्दल तिला एवढी मोठी शिक्षा। आई आई हे बघ, ती तिच्या विचारांवर फक्त ठाम असणारी एक मुलगी आहे। आय एम शुअर ती तुझ्याशी बोलताना मागे हटली नसणार। तुझंही म्हणणं तितकंच बरोबर आहे सगळं काही, पण प्लीज सोडून दे ना आई। हे बघ, ती तिच्याबद्दल तर बोलत नव्हती ना, इनफॅक्ट ती पारूच्या बाजूने बोलत होती, तिचं मत मांडत होती। मत मांडायला आपल्या घरात कधीच कोणालाही बंधन नव्हतं, हो, बरोबर ना? कळलं तुला काय म्हणायचं ते। सावित्री, पारूला बोलव, मला आत्ताच्या आत्ता तिच्याशी बोलायचंय। बोलवते। आई बघ, आदित्य, तू तुझ्या आईवर तिच्या निर्णयावरती अविश्वास दाखवतोस का? नाही बाबा, अजिबात नाही। नाही, मग बहुतेक तू तिला नाराज केलेस। जा बघ, जा। पारू, इथे समोर ये। पारू, मगाशी अनुष्का काय बोलली ते तू ऐकलंस। तिच्या मते आम्ही तुझ्यावर अन्याय करतोय, तुझं टॅलेंट इथे वाया जातंय, आम्ही तुला तुझे हक्क देत नाही आहोत, तुझी प्रगती होत नाहीये। तिच्या बोलण्यावरनं असं वाटत होतं की आम्ही तुला इथे बांधून ठेवलंय। सावित्री, आत्ताच्या आत्ता पारूला सगळ्या कामांमधनं मोकळं करायचं। ती आता घरात काम करणार नाही, ती फक्त किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर असेल आणि या घरातली सर्वंट नाही। वहिनीने तर सगळं उलटच केलं। खरं तर ते ब्रँड अँबॅसेडर पद काढून घ्यायचं होतं ना। आता पारूच्या जागी वहिनी मला स्वयंपाकघरात काम तर नाही ना करायला लावणार। देवी आई, देवी आई, मला मला खरंच नाही माहिती अनुष्का मॅडम असं का बोलल्या। ते याच्या आधी माझ्याजवळ काय बी बोलल्या नाही, सरळ येऊन तुमच्या समोर बोलल्या। मला कुणी बी काय बी विचारलेलं नाही, पण तरी बी सांगते, मला नाही व्हायचं ब्रँड अँबॅसेडर। मला दुसरी कुठली बी संधी नको आहे, मला कुठलंच काम नको आहे। देवी आई, मी खरं सांगते, मला त्या पेपरामधल्या फोटोवर यायचे नाही हौस। मला मला त्या मोठ्या बोर्डावर बी फोटो नको आहे। मी इथं फक्त तुमची आणि माझ्या बाची सेवा करायला आले होते, मला फक्त तेवढंच करू दे, दुसरं काय बी नको आहे मला।
बघितलंस आदित्य, अनुष्का काय म्हणत होती यापेक्षा पारूला काय वाटतं हे जास्त महत्वाचं नाहीये का? ती पारूच्या मनात मुद्दाम विष कालवत होती. तिला असं वाटतंय की किर्लोस्करांची कंपनी फक्त पारूमुळे चालते. तिने आपल्या वर्किंग केपेबिलिटीजवर, कर्मचाऱ्यांच्या कष्टावर आणि आपल्या डिसिजन मेकिंगवर शंका उपस्थित केली. आणि तुला सुद्धा माहितीये की कुणा एकामुळे कंपनी चालत किंवा बंद पडत नाही, त्यामागे हजारो हात असतात. शिवाय तिला असं वाटत होतं की आपण पारूला इथे जबरदस्ती अडकवून ठेवलंय. माझ्याच घरात येऊन माझ्याच माणसांबद्दल ती असं कसं काय बोलू शकते? पारूसाठी मी आणि माझ्यासाठी पारू काय आहे हे माहित नसताना एखादी तिराहित व्यक्ती आपल्या घरात येऊन याबद्दल भाष्य करते हे मला मान्य नाही. कारण हे माझं घर आहे, इथे माझे नियम चालतात आणि ते माझ्या अनुभवाने बनलेत. आई, मला तुझं बोलणं पटलंय आणि तुझा असा विचार करणं स्वाभाविक आहे. आणि मला हेही पटतंय एका तिराहित व्यक्तीने आपल्या वैयक्तिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणं चुकीचंच आहे. माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. मुळात या सगळ्यात आपण जे नाही आहोत तसं वागणं चुकीचं आहे ना. आई, तू आजपर्यंत कधीच कोणाचं नुकसान केलेलं नाहीये. वेळ प्रसंगी तू दुश्मनालाही माफ केलेलं आहेस. मग त्या अनुष्काची ही पहिली चूक समजून तिला माफ कर ना. तिने सुद्धा तिचं विश्व खूप कष्टाने उभं केलं असेल, आपल्याला नाही माहिती. आपण तिच्या या सगळ्या कष्टांवर पाणी फिरून आपल्याला तरी काय मिळणार आहे? आणि मुळात आपला तो पिंड नाहीये. आई, आय एम सॉरी, पण प्लीज तू एकदा परत विचार कर ना. पारू, तुला पण असं वाटतंय की माझा निर्णय चुकलाय, की माझं रागवणं चुकलंय? बोल. जिच्याबद्दल ती अनुष्का बोलून गेली तिचाच आक्षेप नाहीये, पण तरीही माझ्याच मुलाला माझा निर्णय चुकीचा वाटतोय. तुझा माझ्यावरचा विश्वास डगमगल्यासारखा वाटतोय आदित्य. हे आजपर्यंत कधीही घडलं नव्हतं. नाही आई, माझा तुझ्यावरचा विश्वास हलेल असं एकही क्षण आजपर्यंत आला नाहीये ना कधी येणार. मला फक्त एवढंच वाटतंय की तुझ्या हातून कोणाचं नुकसान होऊ नये, बस. माझ्या बोलण्याने तुला वाईट वाटलं असेल तर आय एम रिअली सॉरी. एक्सक्यूज मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.